मी जरी आत्ता मेकअप केला असला तरी सुंदर दिसण्यासाठी अजिबात मेकअपची गरज नसते. मग सुंदर दिसण्यासाठी काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तुमचं कपाट हे कपड्यांनी भरलेलं आहे, पण तरीही आपल्याला रोज प्रश्न पडतो की नाही की मी आज कुठले कपडे घालू, म्हणजे माझ्याकडे घालायला कपडेच नाही आहेत. मग एखादी महिला तुम्हाला दिसते आणि दिसतं की अरे हे फार महागडे कपडे नाही आहे तिच्या अंगावर, पण तरीही कायम अशी नीटनेटकी सुंदर कॉन्फिडंट कशी काय बरं दिसते. तेव्हा आपल्या मनात प्रश्न येतो की ही नेमकं करते काय. खरं सांगायचं तर सुंदर दिसण्यासाठी अजिबात महागडे कपडे, भरपूर मेकअप आणि रोज नवनवीन आउटफिट घालायची गरज नसते. मग काय करायचं असतं तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. तेव्हा माझ्या मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येते. याचं कारण असं की माझ्या सगळ्या मैत्रिणी खूप सुंदर दिसायला हव्यात. काय आहेत त्या 12 टिप्स जाणून घ्या. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी ज्या आज तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्या कोणत्याही वयातील आणि कोणत्याही प्रोफेशनमधल्या महिला सहज वापरू शकतात. इतक्या विचारपूर्वक अशा मी या टिप्स तयार केलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत. नंबर 1 ते म्हणजे सकाळी कपाटासमोर उभं राहून अजिबात निर्णय घ्यायचा नाही. आपण सकाळी घाईत असतो, कपडे निवडतो आणि मग कोणता टॉप घालायचा, कोणती पॅन्ट घालायची, कोणती ओढणी, याचा इतका गोंधळ सुरू होतो ना. म्हणून रात्री झोपण्याआधी दुसऱ्या दिवशी आपण कुठले कपडे घालायचे, दागिने कुठले घालायचे, फुटवेअर काय असणार आहेत, बॅग काय असेल हे ठरवून ठेवायचं. हो, एवढं नीटनेटकं आपण राहायचं आहे. यासाठी तुम्हाला सांगू का, फक्त 5 मिनिटं लागतात. या व्यतिरिक्त अजिबात वेळ लागत नाही. पण ते रात्री आपण रिलॅक्स असतो ना त्यावेळेला 5 मिनिटं लागतात, अदरवाईज खूप वेळ लागतो. आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला शांत नीटनेटकेपणाने आणि आत्मविश्वासाने बाहेर पडता येतं. त्यामुळे ही जी तयारी असते ना ही फार महत्त्वाची असते. मी माझ्या मुलालाही सांगते, म्हणजे तुम्हीही तुमच्या मुलाला सांगत असाल की उद्या शाळेचं दप्तर जे आहे ते भरून ठेव बरं. मग तसंच आपणही केलं पाहिजे. आपल्याला जिथे कुठे जायचं आहे तिथे काय घालून जायचं आहे, तिथे काय वातावरण असणार आहे, किंवा जर ऑफिसला जात असाल तर काय घालायचं आहे हे क्लिअर असलं पाहिजे. नंबर 2 मुद्दा ते म्हणजे कपड्यांची प्राईस नाही तर फिटिंग महत्त्वाचं असतं. महागडा ड्रेस अंगावर नीट बसत नसेल तर तो कितीही छान असला तरी सुद्धा तो छान दिसत नाही. कुर्ता किंवा शर्ट याचं फिटिंग हे उत्तमच असायला लागतं, तर आपण स्मार्ट दिसतो. कपडा खूप घट्ट होतोय किंवा खूपच सैल होतोय तर तो तसा वापरायचा नाही. तुम्हाला त्यामध्ये सहज हालचाल करता आली पाहिजे किंवा खूप कम्फर्टेबल वाटलं पाहिजे ना, असे कपडे आपण निवडायचे असतात. आणि गरज असेल तर कपड्याला थोडंसं ऑल्टरेशन करून घ्यायचं. अनेकदा काय होतं माहितीये, 200 रुपयांचे ऑल्टर केलेले कपडे हे सुद्धा 2000 रुपयाच्या कपड्यांपेक्षा स्मार्ट दिसू शकतात, कारण फिटिंग. त्यामुळे फिटिंग हे उत्तम असायला पाहिजे. मग ते ब्रँडचे कपडे असो किंवा स्ट्रीटवरचे कपडे असो, फरक नाही पडत. नंबर 3 मुद्दा ते म्हणजे एका आउटफिटमध्ये 3 पेक्षा जास्त रंग टाळायचे. आता हे कशासाठी सांगते मी, की स्टायलिंग खूप अवघड करायचं नसेल, सोपा साधा कुठला नियम लक्षात ठेवायचा असेल तर हा सगळ्यात सोपा नियम आहे. एका आउटफिटमध्ये 2 किंवा जास्तीत जास्त 3 मुख्य रंग हे असायला हवेत. उदाहरणार्थ पांढरा कुर्ता असेल तर निळी पॅन्ट, किंवा मग सिल्वर ॲक्सेसरीज त्याच्याबरोबर, किंवा मग बेज कलरचा ड्रेस असेल तर ब्राऊन बॅग आणि मग गोल्डन इयरिंग्स. हे कॉम्बिनेशन्स आहेत. हे तुम्हाला पिंटरेस्टवर सुद्धा असे कॉम्बिनेशन्स मिळतात. खूप जास्त कलर्स ॲड करणं किंवा खूप लेअरिंग करणं, लेअरिंग करताना सुद्धा ते कुठल्या कलरचं लेअरिंग करतोय यांनी सुद्धा आपला स्मार्टनेस दिसत असतो. आणि ह्याचं जर कन्फ्युजन होत असेल तर हा नियम लक्षात ठेवायचा. नाहीतर पिंटरेस्टवर तुम्ही जर टाकलं तर तुम्हाला त्याची पूर्णपणे चार्टशीट मिळते. ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. जर ती तुम्हाला लावून ठेवता आली तुमच्या कपाटावर तर तुम्हाला अगदी सोपं जाईल की कुठल्या ह्याच्यावर काय कपडे घालायचे. कमी रंग वापरले की लुक आपला अधिक स्वच्छ आणि बॅलन्स दिसतो आणि रिच दिसतो. म्हणून आपण कमीत कमी कलर वापरायचे आणि जास्त गोंधळ होईल असं कुठलंही स्टायलिंग करायला जायचं नाही. नंबर 4 मुद्दा ते म्हणजे तुमची स्वतःची आउटफिट
फॉर्म्युला तयार करण्याची गरज असते. म्हणजे दररोज नवीन फॅशन शोधण्याऐवजी जर का तुम्हाला काय चांगलं दिसतं असे 3-4 आउटफिटचं कॉम्बिनेशन जर आपण करून ठेवले तर मला असं वाटतं ते रोजचा गोंधळ कमी करतात. उदाहरणार्थ कुर्ता, स्ट्रेट पॅन्ट, छोटे कॉटनचे शर्ट, जीन्स किंवा मग घड्याळ ॲक्सेसरीजमध्ये किंवा साधी साडी, नीट फिटिंगचा ब्लाऊज, बिंदी, कॉट सेट, छोटंसं जे पेंडंट गळ्यामध्ये आपण घालू शकतो ते. त्यानंतर कम्फर्टेबल वाटणारे फुटवेअर हे पण खूप महत्त्वाचं आहे हां. उगाचच फॅशनच्या नावाखाली आपण कुठलेही फुटवेअर वापरायचे नाहीत. हे सगळं जे आहे ना हा रेडी फॉर्म्युला असायला हवा. त्यामुळे कपडे निवडताना आपला वेळ तर वाचतोच आणि प्रत्येक वेळेला आपला लूक छान दिसतो, कारण आपल्याला माहिती असतं की आपण काय घालणार आहे. लक्षात घ्या, सुंदर दिसण्यासाठी जितका गोंधळ कमी आपण करू तितके आपण स्मार्ट आणि छान दिसतो, कारण आपण कॉन्फिडेंट राहतो. आपल्याला माहिती असतं की मी जे करून ठेवलेलं आहे कॉम्बिनेशन ते परफेक्ट विचार करून केलेलं आहे आणि आता मला त्याच्यावर रिथिंक करायची गरज नाही. नंबर 5 मुद्दा ते म्हणजे साध्या कपड्यांमध्ये एक काहीतरी खास गोष्ट आपण निवडायला हवी. म्हणजे साध्या आउटफिटला जर स्टायलिश बनवायचं असेल तर संपूर्ण लुक बदलायची गरज नाही आहे. फक्त एक अट्रॅक्टिव्ह अशी कुठली तरी गोष्ट आपण ॲड करायची. एखादी सुंदर ओढणी आहे, स्कार्फ आहे, जॅकेट आहे किंवा बिंदी आहे, इयरिंग्ज आहे, वॉच आहे, स्ट्रक्चर्ड बॅग आहे, असं काहीही असू शकतं. म्हणजे आपण कुठलाही साधा ड्रेस घातला आणि त्याच्यावर मस्तपैकी छान बॅग निवडली किंवा त्यावर असं वाटलं की अरे ड्रेस खूप प्रिंटेड आहे, त्याच्यावर फक्त सिम्पल असे खड्याचे कानातले घातले तरीसुद्धा आपण उठून दिसतो. पण हा स्मार्टनेस जो आहे तो आपण चूज केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते वापरायचं कसं हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणूनच हे मुद्दे मी तुमच्याबरोबर शेअर करते. आपण या पद्धतीचे कॉम्बिनेशन्स लक्षात ठेवले ना तर ते सोपं जातात. की प्रिंटेड ड्रेस असेल तर खूप ॲक्सेसरीज आपण नाही घालायच्या. एलिगंट जितके आपण दिसू तितके रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप कम्फर्टेबलही वाटत असतं आणि आपला ऑरासुद्धा खूप छान कॅरी करू शकतो आपण. म्हणून असे कम्फर्टेबल पण अति जास्त खूप त्याच्यामध्ये प्रिंट आहे बाबा, खूप जास्त कलर्स आहेत बाबा, या गोष्टी पण अवॉइड करून आपण स्वतःचा जो पॅटर्न बनवलेला आहे तो फॉर्म्युला असलेले ड्रेसेस आपण बाजूला काढून ठेवायचं. नंबर 6 मुद्दा ते म्हणजे कपडे पुन्हा घालायला संकोच करायचा नाही. सोशल मीडियामुळे आपल्याला प्रत्येक वेळी नवीन कपडे घातलेच पाहिजेत बाबा असं उगाचच वाटायला लागलंय आणि त्यामुळे काय होतं की आपली गोची होते, कारण प्रत्येक वेळेला आपल्याला नवीन काही मिळत नाही आणि आपण तयार केलेले जे फॉर्म्युलेज आहेत किंवा आपले जे कपडे आहेत त्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो. आणि स्टायलिंग करणं म्हणजे रोज नवीन कपडे घालणं असं नसतं, हे मिथ आहे. म्हणजे एक पांढरा शर्ट जर का तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरचे जीन्स, स्कर्ट, पलाझो, साडीच्या कापडापासून बनवलेलं एखादं जॅकेट असेल, पॅन्ट असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण रिपीट करू शकतो. त्याचे कॉम्बिनेशन जर आपल्याला बदलता आले ना तर हे सगळं आपल्याला पॉसिबल होतं. आता प्रत्येक वेळेला कॉम्बिनेशन कसं करायचं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर मी पुन्हा तुम्हाला तेच सांगते की सोशल मीडियाचा योग्य तऱ्हेनं वापर आपल्याला करता आला पाहिजे. म्हणजे सोशल मीडियावर आपल्याला कितीतरी ॲप्स असे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन करून देतात. आपण जर तिथे कुठल्या कलरवर मी काय घातलं पाहिजे ह्याचे कलर्ससुद्धा आपल्याला येतात किंवा तुम्ही जर विचारलं की माझ्याकडे आता व्हाईट कलरचं आहे तर त्याच्यावर तुमचे कुठले ऑप्शन्स आहेत तर कुठलं बरं दिसेल हे सुद्धा ते दाखवतं. असे ॲप्स असतात, ChatGPT आहे, या सगळ्याचा वापर करून तुम्ही ते फॉर्म्युले तयार करून ठेवा आणि अजिबात एकदा घातलेले कपडे परत घालायचे नाहीत असा हट्ट धरू नये. तुम्हाला माझ्या व्हिडिओजमधून सुद्धा दिसत असेल बऱ्याचदा मी कपडे रिपीट करते पण त्याच्यावरच्या इयरिंग्स वेगळ्या असतात, बऱ्याचदा हेअरस्टाईल वेगळी असते, बॅकग्राऊंड वेगळं असतं, पण म्हणून ते कपडे आपण टाकून द्यायचे नसतात. आता काही फंक्शन्सना असं होतं की त्यावेळेला आपण कपड्यांचं काय करायचं असा प्रश्न पडतो, पण त्यावेळेला आमच्याकडे स्टायलिस्ट असतात, कॉस्ट्युम डिझायनर असतात, ते आपल्याला रेंटवर देतात आणि मग परत आपण त्यांना त्यांचे कपडे देऊन टाकायचे असतात. त्यामुळे पैशांचा आणि कपड्यांचा अजिबात गैरवापर करायचा नाही. मी या गोष्टी तुम्हाला आवर्जून सांगते आहे कारण सुंदर दिसण्यासाठी एवढा सगळा खटाटोप करायची गरज नसते. नंबर 7 मुद्दा ते म्हणजे कपडे स्वच्छ आणि इस्त्री केलेले असावेत. कपडा साधा असला ना तरी चालेल पण तो स्वच्छ आणि इस्त्री केलेला व्यवस्थित असला पाहिजे. हा रूल माझ्या आजोबांपासून आमच्या घरामध्ये आहे. त्यामुळे चांगलं इम्प्रेशन जर पाडायचं असेल तर कपड्यांवर डाग नसावेत, ते छान इस्त्री केलेले असावेत आणि तुमच्या वॉर्डरोबजवळ काही गोष्टी
ठेवायला पाहिजे, जसं की सेफ्टी पिन्स ठेवायला हवेत किंवा मग स्टेन रिमूव्हिंगचं जे एक लिक्विड मिळतं ते ठेवायला पाहिजे किंवा मग एखादं बटन तुटलं बाबा अचानकपणे तर तिथे ते शिवण्यासाठी सुई दोरा असायला हवा. या गोष्टी आपण पद्धतशीरपणे ठेवल्या तर आयत्या वेळेला गोंधळ होत नाही आणि आपण जे काय घालतोय ते व्यवस्थित घालणं गरजेचं असतं. त्यांनीही आपण नीटनेटके आणि छान दिसतो. नंबर 8 मुद्दा ते म्हणजे 5 मिनिटांचा ग्रूमिंग रूल पाळायचा. म्हणजे काय करायचं तर दररोज हेवी मेकअप करण्यापेक्षा आपण जर का बेसिक ग्रूमिंगकडे लक्ष दिलं ना तर तुमचा चेहरा आपोआपच फ्रेश दिसणार आहे, स्वच्छ दिसणार आहे. म्हणजे काय करायचं, नाईट स्किन केअर रुटीन, मॉर्निंग स्किन केअर रुटीन हे असलं पाहिजे. जाताना सनस्क्रीन लावायचं, लिप बाम तुमच्या पर्समध्ये कायम असायलाच हवा. त्यानंतर पर्समध्ये आणखीनही आपण गोष्टी ठेवू शकतो ते म्हणजे काजळ, लिपस्टिक किंवा मग टिकली. ह्या सगळ्या गोष्टी का ठेवायच्या, कारण आपल्याला टचअपला काहीतरी पाहिजे. एखादं टिंटेड असं तुमच्याकडे सनब्लॉक क्रीम असेल तरीसुद्धा ते ठेवावं. या सगळ्या गोष्टी जर का आपण कॅरी केल्या तर आपल्याला छान टचअप करता येतं. मधल्या वेळेत चेहरा धुतला पाहिजे आणि मुळात मी याच्या DIY रेमेडीज तुम्हाला सांगते की नाही, त्या जरी केल्या ना किंवा मी दरवेळेला नवनवीन काहीतरी घेऊन येत असते, त्या करून आपण आपला चेहरा आधी सुंदर ठेवण्यासाठी तो नैसर्गिकरित्या कसा सुंदर राहील याकडे लक्ष द्यायचं. आपोआप मेकअप छान बसतो किंवा मेकअप नाही केला तरीसुद्धा काहीही फरक पडत नाही. नंबर 9 मुद्दा ते म्हणजे फुटवेअर आणि बॅगकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. अनेकदा आपला ड्रेस इतका सुंदर असतो पण आपले फुटवेअर हे अस्वच्छ असतात, म्हणजे धुळीनं माखलेले वगैरे असतात, खूप भरलेले असतात, अस्ताव्यस्त बॅग असते. ह्या सगळ्यामुळे ना आपला लूक खराब होतो आणि आपण नीटनेटके नाही आहे हे कळतं. त्यामुळे न्यूड, टॅन, ब्लॅक किंवा मेटेलिक यापैकी कुठलेही न्यूट्रल कलरमध्ये ना आपण कपड्यांवर जाणारी एखादी बॅग ठेवायची. 2 बॅग असू देत पण या न्यूट्रल कलरमध्ये असू देत. त्यामुळे सगळ्या तुमच्या आउटफिटला ते छानपैकी न्यूट्रल करतं. त्यानंतर तुमच्याकडे जे फुटवेअर आहेत ते फुटवेअरसुद्धा खूप नीट असायला हवेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर का त्याच्यावर धूळ बसली असेल त्याच्यासाठी 2 मिनटं लागतात हो फडक्यानी पुसायला. ते फडक्यानी पुसायचं आणि स्वच्छ असा नीटनेटका तुमचा अटायर ठेवायचा. यांनी खूप वेगळं इम्प्रेशन पडतं. कायम जर का आपण असे असू तर आपण छान ऑरा कॅरी करू शकतो. नंबर 10 मुद्दा, घरातही स्वतःसाठी नीट तयार व्हा. आपण बाहेर जाताना छान दिसतो किंवा आपल्याला छान दिसायचं असतं, मग घरात अनेकदा आपण जुने विस्कटलेले असे कपडे घालतो का? घरात महागडे कपडे घालण्याची गरज नाही आहे, पण स्वच्छ असा कॉटन कुर्ता, कम्फर्टेबल कॉट सेट किंवा नीटनेटकं असे होम ड्रेसेस असतात ते आपल्याला वापरता येतात. प्रत्येक वेळेला काहीतरी कम्फर्टेबल आणि ढगळ घालून कुठेतरी पॅच आहे, फाटलेलं आहे थोडंसं, असं आपण घरामध्ये नाही राहायचं. त्यांनी काय होतं माहिती आहे का, मुळात आपण एनर्जी जी कॅरी करतो ना ती एनर्जी चेंज होते. जी आपण बाहेर छान एनर्जी घेऊन जाणार आहे ती घरातून घेऊन जायची असते. त्यामुळे मुळात आपण घरात राहताना सुद्धा खूप नीटनेटकं राहणं गरजेचं आहे. हे तुमच्यासाठी आहे लक्षात ठेवा, हे इतरांसाठी नाही आहे. चांगलं दिसणं हे नंतर इतरांसाठी असतं, आधी हे आपल्या स्वतःसाठी असतं. कारण त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण आपली एनर्जी स्वतःबरोबर छान कॅरी करू शकतो. नंबर 11वा मुद्दा ते म्हणजे तुमच्या बॉडी लँग्वेजकडे लक्ष द्यायला हवं. आता चालताना किंवा उभं राहताना जर का खांदे पाडून आपण जर उभे राहिलो तर ते कसं दिसेल, किंवा सतत खाली बघतोय तर काय दिसेल? तुम्हाला माहिती आहे का, बॉडी लँग्वेजमध्ये या पोश्चरला तुमचा आत्मविश्वास नाही आहे असं सहज जज केलं जातं आणि म्हणूनच आपण ताठ खांदे असले पाहिजेत, मान सरळ असली पाहिजे लेवलमध्ये. त्यानंतर आपली जी नजर आहे त्या नजरेला नजर देऊन आपल्याला बोलता आलं पाहिजे. ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टींनी तुमचा आत्मविश्वास किती प्रबळ आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत असतं आणि आपण एक छान इम्प्रेशन त्यांच्यावर टाकू शकतो. त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं की चालताना, बोलताना, बसताना आपण ताठ बसतोय का, आपण जे बोलतोय ते स्पष्ट बोलतोय का, आपला मुद्दा नीट मांडता येतोय का, आणि आपण जे बोलतोय ते इतकं वाचन केलेलं असतं, कुठेतरी बघितलेलं असतं, त्यातल्या काही गोष्टी सांगू शकतोय का, या सगळ्यांनी तुमचं व्यक्तिमत्व दिसत असतं. आणि हे व्यक्तिमत्व सुंदर करण्यासाठी अजिबात त्यावेळेला मेकअपची गरज नसते. त्यावेळेला या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला आता सांगते आहे की तुमचं पोश्चर कसं असलं पाहिजे, त्यानंतर तुमची बोलण्याची लकब कशी असली पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं ठरतं. नंबर 12वा मुद्दा ते म्हणजे स्वतःची दुसऱ्यांबरोबर कधीही तुलना करायची नाही.
एखाद्या व्यक्तीवर छान दिसणारा ड्रेस आपल्यावर तसाच्या तसा छान दिसेल का? तर नाही. कारण प्रत्येकाची आवड, जीवनशैली किंवा व्यक्तिमत्व हे वेगवेगळं असतं. त्याप्रमाणे त्यांनी ते स्टायलिंग केलेलं असतं. दुसऱ्याचा संपूर्ण लूक कॉपी करण्यापेक्षा ना त्यातून एखादी कल्पना घ्यायची आणि त्या पद्धतीनं आपण काय बरं करू शकतो, हे एक वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करायचा. आपण ठिकठिकाणी खूप गोष्टी बघतो, त्याचं प्रेशर घेतो. फॅशनचे नियम हे तुम्हाला अडचणीत टाकण्यासाठी नाही आहेत किंवा मीही तुम्हाला आत्ता जे सांगते ते अडचणीत टाकण्यासाठी नाही आहे. ते तुमचं व्यक्तिमत्व सुंदर करण्यासाठी आहे. म्हणून हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की मला काय छान दिसतं. यामुळे तुमचा आत्मविश्वास छान होणार आहे. एखाद्या लिपस्टिक किंवा ड्रेसमधून तो आत्मविश्वास तुम्हाला मिळत नाही. तो स्वतःशी बोलण्यानी, स्वतःच्या विचारांनी, स्वतःच्या वाचनानी किंवा आरशात पाहून स्वतःला म्हणण्यानी की तू बेस्ट आहेस आणि तू नीटनेटकी प्रसन्न आहेस हे म्हणण्यानी मिळतो. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर आरशासमोर उभं राहायचं आणि काय म्हणायचं, आज मला परफेक्ट दिसायचं नाहीये, मला नीटनेटकं प्रसन्न आणि स्वतःसाठी छान दिसायचं. उद्यापासून हे 7 दिवसांचं चॅलेंज घ्या, नक्की करून बघा. रात्री आउटफिट ठरवा, 5 मिनटं ग्रूमिंगसाठी द्या, त्यानंतर ॲक्सेसरीज आधीच निवडून ठेवा. सरळ आणि छान आत्मविश्वासानं चाला, बसा, उठा, जे काय कराल ते आत्मविश्वासानं करा. दिवसातून एकदा स्वतःचं मनापासून कौतुक करा, इतरांचंही कौतुक करा. या सगळ्या गोष्टींनी तुम्ही सुंदर दिसणार आहात. बिलीव्ह मी, या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही आत्मसात केल्या तर तुमच्यासारखी सुंदर महिला दुसरी कुठली असूच शकत नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यासारख्या आणखीन माझ्या मैत्रिणीही सुंदर दिसाव्यात, तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.